चला मॅचला सुरुवात करायची विनंती करेन. बॅटर आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये निश्चितपणे बॅटर तर दाखल झालेत. फिल्डिंग लावून घ्यायची आहे जशी सामन्याला सुरुवात होईल. जिथे अभिजित आणि त्याच्या सध्याला खेळण्यासाठी आपण पाहतो अमित नागटी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विरजोली गावाला बिलॉंग करणारा विरजोलीचा सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण पाहणार आहोत. त्याच्या साथीला गौलवाडीचा सुपरस्टार मैदानाच्या चहूबाजूला फटके खेळण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू अमित आणि त्याच्या साथीला अभिजित. हे ए फॅक्टर आपण जर पाहिलं तर चांगलं काम करताना पाहायला मिळालं जाहीरमान विरजोली गौलवाडी टीम यासाठी. बॉलिंग साठी पहिला गोलंदाज आपण पाहतोय एक महत्वाचा खेळाडू अगदी नागोटणी नेडी या टीमला बिलॉंग करणारा खेळाडू प्रतीक गोलंदाजीसाठी दाखल झालाय. प्रभावित केल्या प्रतीकने इम्प्रेस करून सोडला. आजच्या संपूर्ण रात्रीमध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये स्वप्नवत सुरुवात देण्यासाठी तो सफल राहिला आणि आजही मात्र तोच कामकाज करण्यासाठी तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॉलिंगच्या जोरावरती मुजी बॉईज काळभैरव निडी हा संघ इथपर्यंतचा प्रवास करताना आपण पाहिल्यात तर समोरचा संघ सुद्धा बॉलिंगच्या जोरावरती इथपर्यंत पोहोचलाय. मॅच ऑन. पहिला बॉल पहिलाच बॉल स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल चाललाय थर्ड मॅनच्या दिशेला यशस्वीरित्या पहिलाच हा चौकार. 4 धावा तिकडे मात्र येताना पाहायला मिळतील. चौकाराच्या साह्यानं मात्र या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर सुरुवात होताना एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते. चौकारानं सुरुवात झाली या मॅचच्या पहिल्या डावाला. स्विच हिटचा फटका खेळला अगदी यशस्वीरित्या सफलता मात्र बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर अभिजित मेहतरच्या बॅट मधून येताना पाहायला मिळते. पुढचा बॉल पुन्हा एकदा रिवर्स एकदा सफल राहिले. मग अगदी आपण जर पाहिलं तर पुनश्च प्रयत्न केले गेले आणि इथे मात्र असफलता त्यांना पाहायला मिळते. लगेचच कमबॅक मैदानावरती केला जातो. प्रतीक याच गोष्टीसाठी ओळखला जातो आणि तोच कामकाज त्याच्या माध्यमातून मैदानावरती होताना पाहायला मिळते. चांगली बॉलिंग 2 चेंडू धावा 4. समोर अभि बाहेरचा बॉल होता बॅकफुटला आला होता. स्टिकच्या अगदी 3 स्टिकच्या बाहेर जाऊन खेळण्याचा त्यानं प्रयत्न केला. सध्याच्या घडीला बॅटर जास्तीचे स्टफल होताना पाहायला मिळतात पण नाही. इकडे पहा ना 3 स्टिक सोडला आणि तो मागे गेला. मग वाईट लाईनला पकडत असताना प्रतीकने त्याचा फायदा उचलला. चांगली बॉलिंग करत असताना प्रतीक पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता खेळपट्टीवरती पाहायला मिळेल. एक चांगले षटक. पुढचा बॉल यावेळेला बॅटची कडा फटका हवेत. कीपर बॉल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. प्रयत्न केले गेले तेवढीशी सफलता मिळत नाहीये आणि त्याच दरम्यान पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये एक धाव मात्र स्कोर कार्ड वरती पुन्हा एकदा प्लस केली जाईल. एका धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 5. 4 बॉलचा खेळ संपला. धावा 5 म्हणजे पहिल्या बॉल वरती चौकार आल्यानंतर सुद्धा मैदानावरती काय होऊ शकतं त्याचं ज्वलंत उदाहरण आपण पाहतोय. 4 बॉल मध्ये धावा 5. षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. त्याच वेळेला समोर आपण जर पाहिलं तर खेळाडू अमित नागटी. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. शरीरावरती आढळणारा पाहायला मिळत. एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अगदी अमित सारख्या खेळाडूला थांबवलं जातं. प्रतीकला माहिती आहे गोलंदाजी कशी करायची आणि आज मात्र तो प्रभावित करून सोडतोय. त्यानं अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकला. या षटकातील आपण जर विचार केला तर शेवटचा बॉल येणं बाकी. 5 बॉल मध्ये फक्त 5च धावा खर्च करतोय. पुढचा बॉल समोरचा बॉल फटका फसला. शॉर्ट पॉइंटला फिल्डर नाहीयेत. आपण जर पाहिलं तर जुनेत बॉलचा पाठलाग करतील तर मात्र पाहता पाहता खेळपट्टीवरती 2 धावा या दोन्ही बॅटरने अर्जित केलेल्या बघायला मिळतील. षटक क्रमांक पहिले एका चांगल्या षटकाची सांगता होती टीम मुजी बॉईज काळभैरव निडी या टीम साठी. कारण की फक्त आणि फक्त 7 धावा याला म्हणतात पलटवार. याला म्हणतात मॅच मध्ये कमबॅक आणि तो प्रतीकने केलेला पाहायला मिळते. पहिल्या बॉल वरती चौकार आल्यानंतर पुढच्या आपण जर पाहिलं तर 5 बॉल मध्ये 3च धावा खर्च करण्याचा कारनामा प्रतीकने करून दाखवल्या. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी आतापर्यंतची राहिली आहे. अगदी आपण जर पाहिलं तर
सकाळचे 3:57 झाले तरी सुद्धा 70 प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद GT स्पोर्ट्सच्या वाहिनीवरती घेतात. म्हणजे जरी सकाळ झाली तरी सुद्धा आम्हाला पाहिजे की क्वालिफाय कोणता संघ होणार, रोहा चॅम्पियन ट्रॉफी मध्ये टॉप 4 मध्ये जाणारा कोणता संघ असणार याचा रिझल्ट मात्र सगळ्यांनाच पाहिजे. आणि आजच्या पहिल्या रात्रीमध्ये या संपूर्ण स्पर्धेच्या 15,283 प्रेक्षकांनी या संपूर्ण स्पर्धेला प्रतिसाद दिलेला पाहायला मिळते. पहा आता 70 होते, लगेच 80 पर्यंत प्रेक्षक पोहोचलेत. म्हणजे हळूहळू का होईना काही प्रेक्षक वर्ग जसे सकाळी उठतात ते मात्र पाहतात की रोहा चॅम्पियन ट्रॉफी या स्पर्धेमध्ये नक्की क्वालिफाय कोण होणार आहे. प्रेक्षक वर्ग वाढत चाललेत, लाईव्ह असतील, अगदी भरपूर प्रेम दिले सगळ्याच प्रेक्षकांनी. आज पहिल्याच रात्रीमध्ये खूप सारे प्रेक्षक मैदानाच्या चहूबाजूला सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले होते. काही प्रेक्षक वर्ग अजून थांबलेत, त्यांनाही पाहिजे की ही शेवटची मॅच कोण जिंकणार आहे. अजून एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकला गेला. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज जुनेद दाखल होताना पाहायला मिळतात. जुनेद महत्वाचे गोलंदाज आहेत. जुनेदला माहिती आहे गोलंदाजी कशी करायची आणि तो जुनेद आता खेळपट्टीवरती आतापर्यंत आपण पाहतोय. पहिला बॉल डॉट फेकला अभिमेतर याच्या अगेन्स्ट. हा पुढचा बॉल समोर लोबो फुलटॉस. वाह, आजच्या रात्रीतील सर्वोत्तम झेल मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करत असताना जुनेदनं बॉल फेकला, तदनंतर अगदी सर्वाधिक कठीण झेल एकाच हातामध्ये पकडून दाखवला. आपण म्हणतो ना अशा कॅचेस पकडल्या जात नाही, अशा कॅचेस चिपकल्या जातात. आणि तिकडे मात्र आपण जर पाहिलं जणू काही जुनेद डाव्या हातात फॅमिकॉल घेऊन होते, झेल मात्र तिकडे चिपकला गेला. फलंदाज क्रमांक पहिला अभि बाद. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. पहा ना ऍटिट्यूड, सेलिब्रेशन, म्हणजे चेहऱ्यावरती कोणते हावभाव दाखवले सुद्धा नाही की एवढा सुंदर झेल पकडलाय. हे महत्वाचं आहे. आणि निश्चितपणे जुनेदला माहिती आहे विकेट किती इम्पॉर्टंट होती. त्यांना अलगद असं झेल मात्र तिकडे पकडला गेला. एक मोठी विकेट अभिसारखा खेळाडू मात्र मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळते. हे 3 कॅमेराच्या साथीचा ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळेल. अगदी एक सुंदर झेल खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतरची विकेट. नवीन बॅट्समन मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळेल. डावकुर आताचा अजून एक घातकी खेळाडू. 2 अमित विरजुली गावाला बिलॉंग करतात, तर एक अमित सुतार तर एक अमित नागती. आता अमित सुतार मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतील. नॅचरल पॉवर डावकुर हाताच्या फलंदाजाकडे आपण म्हणतो ना नैसर्गिक ताकद म्हणून त्यांच्याकडे आपण पाहतो. आणि निश्चितपणे जर एकंदरीत पाहिल्याना तर ही ताकद खूप आहे अमित सुतारच्या बॅटमध्ये, ती त्याला दाखवून द्यावी लागेल. आणि अशा स्थितीमध्ये मात्र आपण जर पाहिलं तर चांगलं क्रिकेट त्याला खेळावं लागणार आहे. गोलंदाजीसाठी महत्वाचे गोलंदाज आपण पाहतो पुन्हा एकदा जुनेद. 2 बॉल फेकले, 1 विकेट मिळाली जुनेदला. ओ आता इकडे मात्र फिंगर रोल केलेत. अमित सुतारला थांबवलंय. बॅट आणि बॉलचा संपर्क करून दिला नाही. टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेला वळण घेणारा चेंडू आपण पाहतोय. असा खेळ अपेक्षित नाहीये. एकंदरीत आपण जर पाहिलं तर धावा तुम्हाला थांबवाव्या लागणार आहेत आणि धावा थांबवायच्यात. अशा स्थितीमध्ये एक चांगली गोलंदाजी जुनेद करतोय, पण अमितला धावा बनवायच्यात आणि तो असफलता. टप्पा पडला, बॉल बाहेर चालला, खूप बाहेर आहे. बॉलला सोडण्याचा निर्णय तो योग्य राहील, कारण की चेंडू पडल्यानंतर आपण जर पाहिलं तर बराचसा बाहेर येताना पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं लेग ब्रेकचा वापर तर केला, पण तो बराचसा दूरून अवंतर स्वरूपाची धाव स्कोरकार्ड वरती वाढलेली पाहायला मिळेल. अवंतर स्वरूपाने टीमची धाव संख्या 8 धावा आल्या. फटका चुकीचा खेळलाय. शॉर्ट पॉइंटला फिल्डर आहेत, कोणतीही चूक नाहीये. अजून एक विकेट, अजून एक धक्का. बॅटिंग करत असताना टीम जर्मन विरझोळी गौलवाडी संघाला अमित सुतार मैदानाच्या बाहेर. अमित सुतार बाद झाल्यानंतर आपण जर पाहिलं तर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सचिन आपण पाहतोय खेळपट्टीवरती दाखल होताना पाहायला मिळते. एका मागोमाग एक दुसरी विकेट मात्र इकडे गमावलेली आपल्याला पाहायला मिळेल. एका मागोमाग एक दुसरा धक्का, आणि हे एवढे मोठे धक्के सुचण्याची ताकद आता आहे की नाही हा एक प्रश्नचिन्ह आहे. जर्मन विरजुली
गौलवाडी टीम समोर मुजीब बॉईज काळ भैरव निडी प्रभावित केले। पहा पहिलाच बॉल कमी गतीचा टाकलाय, ओळखला, पारखला आणि बॉलला फेकला सुद्धा। या मुख्य व्यासपीठाला मानवंदना देणारा हा चौकार आपण पाहतोय। या ऍक्शन रिप्ले मध्ये अंकित मोहितेने नक्की काय केलं हे बघायला मजा येईल। पहा चौकार तर खेळला सचिन न, पण तो बॉल व्यासपीठाकडे चाललाय आणि मग व्यासपीठावरती पहा ती धडपड एक आपल्याला पाहायला मिळाली। यस ती धडपड दिसली, तो स्ट्रगल दिसला स्क्रीन वरती। अंकित मोहिते यावेळीचा स्ट्रोक मोठा फटका खेळला गेला, बॉल मात्र लॉंग ऑफच्या दिशेला चाललाय। वाह चांगली फिल्डिंग केली आहे। शेवटच्या क्षणी मात्र स्वतःला स्ट्रेच करत असताना बॉलला आतमध्ये आणल्या। तिथे मात्र आपण जर पाहिलं तर 2 धावा तर स्कोर कार्ड वरती मिळतील, 2 धावा थांबवले जातील। चांगली फिल्डिंग शाहिद डांगेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली, म्हणजे पुन्हा ऍक्शन रिप्ले दाखवलं जाते। टीमची धावसंख्या धावफलकावरती 14। ऍक्शन रिप्ले मध्ये पहा म्हणजे त्यांनाही वाटलं होतं की बॉल यदा कदाचित स्टेजच्या खाली जातोय की काय, म्हणून त्यांनी जागेवरून उठले, धावत गेले। अशी फिल्डिंग करण्याचा मोह आवरतच नाही अंकित मोहितेंचा, मग ते मैदानावरती असो किंवा मैदानाच्या बाहेर बॉल त्यांना मात्र पकडायचाच असतो। येस मैदानात सुद्धा ते डायव्ह मारतात। आज व्यासपीठावरती ऍज आयोजक कट्टर दुसरी ग्रुपचे तेही एक महत्वाचे सदस्य आहेत, महत्वाचे घटक आहेत, आणि मात्र ते विसरून गेले होते की आपल्या मुख्य व्यासपीठाला समोर बॅनर आहे। थोडं हास्यमय वातावरण व्यासपीठावरती पहा सकाळच्या सत्रामध्ये। हे मैत्रीचं नातं आहे। आज तुम्हा आम्हा सर्वांना एकंदरीत या रोहिनगरीमध्ये कशाने आणले तर या क्रिकेटच्या खेळाने, आणि कुणी आणले तर या 5 मित्रांनी आणले, कारण की कट्टर दोस्ती ग्रुपची ही संकल्पना आज मात्र उदयास आली आहे। आणि निश्चितपणे हे हास्यमय वातावरण आता अंकितजी मोहिते यांचं फॅन फॉलोइंग सगळे स्क्रीन रेकॉर्ड काढतील या व्हिडिओची। मोठा फटका खेळलाय, लांबी कमी उंची बरीच आहे। 38 सर्कलच्या आतमध्ये तिकडे प्रशांत मडवी सेफ हँड, कोणती चूक करणार नाहीयेत। अमित नागती या मॅच मधील आशिष किरण 14 या आकड्यावरतीच मैदानाच्या बाहेर। जाऊया मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर टीमची धावसंख्या धावफलकावरती 14 या आकड्यावरती 3 फलंदाज बाद झालेत, आणि त्याच वेळेला नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सौजन्य दाखल होताना पाहायला मिळेल। सौजन्य आलाय समोर, शाहिद डांगे, ओ हो काय बॉल, अप्रतिम। सकाळच्या सत्रामध्ये मात्र आपण जर पाहिलं तर प्रभावित करतात शाहिद डांगे, किंबहुना आपण जर पाहिलं ना तर मग शाहिद असतील किंवा त्याआधी जुनेद आपण पाहिले, त्याच्या आधी प्रतीक पाहिले, प्रत्येक गोलंदाजाने थांबवण्याचाच कारनामा मैदानावरती केलाय। बॅटरला कळलंच नव्हतं सौजन्यला हा बॉल कसा होता, पण तो बॉल ब्लॉक होल पद्धतीचा होता। अप्रतिम चेंडू, अप्रतिम कामगिरी खेळपट्टीवरती आपण पाहतो शाहिद डांगेची। त्यानं 2 बॉल फेकले, 1 विकेट मिळाली, ती सुद्धा अमित नागटी सारख्या खेळाडूची। आणि आता इथून पुढे पुढचा बॉल फटका चांगला होता, ब्लॉक होल पद्धतीचा, बाग फुटला असताना फ्लिक केला, मिड विकेट मध्ये स्ट्रोक खेळला आणि बॉलची वाट पाहिली क्षेत्ररक्षकाने, पण तो बॉल येईल त्यावर मात्र दोन्ही बॅटरने आरामामध्ये 2 धावा कंप्लीट केलेल्या बघायला मिळतील। एक चांगली रनदबड विकेट आपल्याला पाहायला मिळते। पहा क्षेत्ररक्षक शेवटपर्यंत वाट पाहत होता, ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिले, आणि तदनंतर तो बॉल आल्यानंतर फेक केली जरूर, पण 2 धावा तद्वर मात्र आरामामध्ये कंप्लीट केलेला पाहायला मिळाला। 16 धावा स्कोर कार्ड वरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। षटक क्रमांक 3, 3 बॉलचा खेळ बाकी आहे। 4 ओव्हरची मॅच, क्वालिफायचा सामना, आजच्या रात्रीची शेवटची मॅच मैदानावरती खेळवली जाते। पुढचा बॉल मोठा स्ट्रोक खेळायचा होता, मिड विकेटच्या दिशेला बॉल चाललाय,
एक धाव निश्चितपणे मिळेल. आता क्षेत्ररक्षण चांगले झाले, फेक सुद्धा चांगली, पण पाहता पाहता चांगली रन द विकेट. एक चांगलं ताळमेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पाहता पाहता मैदानावरती 2 धावा अर्जित पुन्हा एकदा झाल्या. 2च्या साह्याने टीमची धावसंख्या धावफळकावरती आपण पाहतोय 18 धावा धावफळकावरती आपण पाहतोय. 18 धावा धावफळकावरती. दोन बॉलचा खेळ बाकी आहे. धावा धावफळकावरती 18. तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावा 18 षटकातील. मात्र आपण जर पाहिले तर तिसऱ्या षटकातील शेवटचे 2 बॉल. शाहिद डांगे पुढचाच बॉल. इकडे मात्र आपण पाहतो खोलातला बॉल आपल्याला पाहायला मिळेल. तिथे मात्र आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर 2 धावा अर्जित होताना आपल्याला बघायला मिळतील. या 2च्या साह्याने टीमची धावसंख्या धावफळकावरती पुन्हा एकदा 20 धावांवरती पोहोचली आहे. खूप मोठा स्ट्रगल चालू आहे बॅटिंग करत असताना जय हनुमान विरझोली गौलवाडी. मागील मॅच मध्ये सुद्धा अशीच सुरुवात झाली होती. मग तो सनील वरणकर आला, त्याच्या बॅट मधून 2 षटकार आले आणि एक मोठा विजय टीम जय हनुमान विरझोली गौलवाडी टीमच्या नावावरती राहिला. पण मुझीब बॉयज काळभैरव निडी या टीमचे गोलंदाज वेगळ्या पद्धतीचे आहेत. हे मैदान तेच आहे, स्पर्धाही तेच आहे, पण चित्र वेगळं रंगवण्याची ताकद आहे. फुल टॉस मोठा फटके खेळलाय मिड विकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षक. तिकडे मात्र एक धाव तर मिळेल. दुसऱ्या धावेसाठी पलटले. बघता बघता धावा मिळाला 2च्या साह्यानं 22 वरती 3 सध्याची स्थिती पाहायला मिळते. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावा धावफळकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 धावा. यस निश्चित मगाच्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर म्हणजे दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना जिकडे झाला, एका बाजूला एक वीरा खराबटी जाक माता 11 तांबडी संघ होता, त्यांच्या विपक्षामध्ये जय हनुमान विरझोली गौलवाडी हा संघ खेळत असताना एकंदरीत आपण जर पाहिलं तर ती मॅच शेवटच्या क्षणापर्यंत कशी रंगली होती. तर पहिल्या ओव्हर मध्ये पहिल्या 18 बॉल मध्ये एकंदरीत आपण जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 20 धावा बनल्या होत्या. म्हणजे मागील डावासारखाच डाव हाही चालू आहे, पण शेवटच्या ओव्हर मध्ये 22 धावा आल्या होत्या आणि त्या कारणानं प्रवास वाढलाय विरझोली गौलवाडी या टीमचा. पण इथून पुढे शेवटचं षटक अजूनही बाकी आहे. या शेवटच्या षटकामध्ये आता तुम्हाला 20हून अधिक तर धावा मारायच्याच आहेत, पण तेही जमलं नाही तर 15हून अधिक तर याव्याच लागतील. तर आणि तरच एक सन्मानजनक धावसंख्या, पण 10हून अधिक आला तरी आता बॅटिंग करत असताना जय हनुमान विरझोली गौलवाडी संघाचे समर्थक म्हणत असतील चालतील, पण धावा आल्या पाहिजे. मग तो षटकार असेल, चौकार असेल, सिंगल असेल किंवा डबल असेल, धावा येणं आमच्या टीमसाठी खूप गरजेचं आहे. ते करावं लागेल. समोरचा बॉल स्ट्रोक अप्रतिम आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरला, पण तिकडे फिल्डर सुद्धा उभे आहेत. फटका दर्जेदार होता, फटका खूप छान होता, पण तिकडे त्याहून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती प्रशांत मडवी यांना विकेट मिळेल. सचिन मैदानाच्या बाहेर. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. दर्जेदार स्ट्रोक, वाईड लाईनचा बॉल त्यांना उचलला होता सचिननं, पण योग्य फिल्डिंग. म्हणजे आपण म्हणतो ना की गोलंदाजी करण्याची क्षमता आमच्याकडे आहे, पण गोलंदाजी करत असताना यस सर काय झालंय, क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनचे ते बाहेर आहेत का हे चेक करायचंय का? यस नाही, क्षेत्ररक्षक आतमध्ये आहेत. ऍक्शन रिप्ले मध्ये आम्ही पाहतोय. दोन्ही कॅमेऱ्यांच्या साथीनं आम्ही चेक केलंय. अगदी जवळजवळ 1 ते 2 विद आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आतमध्ये होते. वारंवार ऍक्शन रिप्ले आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतील. एक चांगलं क्षेत्ररक्षकाला हलण्याची सुद्धा संधी निर्माण करून दिली नाही, एवढा बॉल हातामध्ये मारलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ज्यानं मागील मॅच मध्ये वेगळ्याच कारनामा घडवून आणला होता तोच खेळाडू खेळपट्टीवरती आपण पाहतोय. नाव आहे सनील वरणकर. सनील मैदानाच्या आतमध्ये आलाय. मगाशी मात्र मागील मॅच मध्ये अशा स्थितीमध्ये तो आला होता आणि मग त्यानं या मॅचची परिस्थिती बदलवली होती. त्याला आता पुन्हा एकदा ती वेळ आली हातामध्ये.
15,363 आपण पाहतोय प्रेक्षकांनी या मॅचचा आनंद घेतलाय संपूर्ण स्पर्धेचा। आणि आता सध्याच्या घडीला लाईव्ह आपण पाहतो 78 प्रेक्षक वर्गात सनीलनं फटका तर खेळलाय, तो हवेत, अदनान बॉलच्या खाली, झेल सुटला जातोय। 2 धावा मिळतील इकडे, चांगली रणधुमाळी विकेट। अदनान कडून या अपेक्षा नाहीयेत, कारण की अदनान महत्वाचा खेळाडू आहे, अदनान सातत्यपूर्ण चांगलंच कामकाज करतो। आणि आता अदनान मात्र इकडे कुठेतरी चुकीचं कामकाज करताना पाहायला मिळते का, काय अगदी एक सुंदर कॅमेरा वर्क पाहायला मिळते। कॅमेरा वर्क म्हटलं ना की परेश पालकरची तुम्हाला आठवण होणारच, कारण की खूप मोठा स्ट्रगल केलाय त्यानं सुद्धा। अगदी जेव्हा हंगाम सुरू होतो ना तर तेव्हा मात्र सर्वाधिक अलिबाग तालुक्यातून मी तर म्हणेन ऍज अ कॅमेरामॅन म्हणून जास्तीचा ट्रॅव्हल करणारा परेश पालकर आहे। आणि तो GT स्पोर्ट्सला मिळालेला कोहिनूर हिरा आहे, आणि म्हणूनच कोहिना खूप सारे प्रयत्न तो करतोय। आणि आता सुद्धा अगदी बॉलवरचं स्टिकर दाखवण्याचं काम तो करतोय। चांगलं कामकाज, जरी सकाळचं सत्र आलं असलं तरी आमचं काम आम्हाला 100% एफर्ट देऊनच करायचं आहे, आणि हे चांगलं कामकाज GT स्पोर्ट्सचं आपण पाहतोय। फटका चांगला खेळायचा होता, बॅट बॉलचा संपर्क नाहीये, तिकडे मात्र मैदानावरती विकेट गमावली जाते, विकेट सॅक्रिफाईस केली जाते। अजून एक फलंदाज, अजून एक महत्वाचा खेळाडू सनील बरनकर मैदानाच्या बाहेर। आपण म्हणत होतो परेश पालकर बद्दल, अगदी आपण जर पहिलं तर मी आवर्जून आठवण करून सांगेन की मागील काही आपण जर पाहिलं तर डिसेंबर ते जानेवारी फेब्रुवारी या कालावधीमध्ये खूप साऱ्या मॅचेस होतात, आणि त्याच वेळेला आपण पाहिलं तर परेशची एक स्टाईल आहे, तो कधी कॅमेरावरती बसून वर्क करत नाही, तो उभा राहतो। मग ती स्पर्धा 12 तास चालू दे, ती स्पर्धा आपण जर पाहिलं तर 10 तास चालू दे, अशा स्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर तो उभा राहून कॅमेरा वर्क करतो, कारण की त्याचा असा माइंडसेट आहे की उभ्यानं कॅमेरा वर्क केला की तो बॉल आपल्याला हवेतून कुठेही कुठलाही असो तो मिळतोच मिळतो। आणि निश्चितपणे, आणि म्हणूनच का होईना परेश पालकर ऍज अ कॅमेरा म्हणून चांगलं वर्क करतो। त्याच्या साथीला सातत्यामध्ये अलिबाग मधून एक चांगली युट्यूब वाहिनी स्वतःची घेऊन आलेत, आणि एक चांगलं कामकाज आपण पाहिलं तर चिन्मय भाईदे सुद्धा करतात। फटका तर खेळलाय, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, कोणतीही चूक नाहीये, वेल जज, एक सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये मिळते। अजून एक विकेट, अजून एक धक्का खेळत असताना आपण जर पाहिलं तर सौजन्याच्या स्वरूपाचा टीम विरझोली गौलवाडी या टीमला फलंदाज सौजन्य बाद। फटका खेळला होता हवेत, क्षेत्ररक्षक आपण तिकडे पाहिले, एक सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये जुनेदच्या माध्यमातून आपण पाहिला। पहा, या मॅच मध्ये पलटवार झाला नाही टीम हनुमान विरझोली गौलवाडी टीमचा हवा तसा, त्यांना जे हवं होतं ते घडलंच नाहीये, अपेक्षित धावा होत्या त्या मैदानावरती झाल्याच नाहीयेत, आणि त्याचमुळे मैदानावरती मात्र संघ पूर्णतः अडचणीमध्ये सापडलेला पाहायला मिळते। यस, चांगली गोलंदाजी प्रशांत मडवीन आतापर्यंत 2 धावा, म्हणजे प्रत्येक गोलंदाजाने कंजूसी गोलंदाजी केली, प्रत्येक बॅटरला स्ट्रगल करण्यासाठी भाग पडलं। पहिला चौकार असा आला होता ना अभिच्या बॅटमधून, असं वाटलं होतं की पहिल्या चौकारानंतर या मॅच मध्ये एक फायटिंग स्कोर किंवा एक चांगली मॅच पाहायला मिळेल, पण मॅच तर चांगलीच होईल, पण धावा चांगल्या नाही आल्यात। धावा 24 धावा, बॅटची कडा, शेवटच्या बॉल वरती सुद्धा मिळते विकेट। वाह, प्रशांत मडवी, धावा खर्च केला फक्त 2, स्लॉग ओव्हर मध्ये विकेट मिळवल्या त्या 3, 24 बॉल 25 धावांची टोटल या मॅच मध्ये आपण पाहतोय। मी म्हणेन मॅच संपली नाहीये, कारण की जय हनुमान विरझोली गौलवाडी टीम कडे सुद्धा तेवढ्या ताकदीचे गोलंदाज आहेत। मुजीब बॉयज काळ भैरव निडी आता करतील बॅटिंग, 24 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता। चला लगेच मैदानाच्या बाहेर या टीम मुजीब बॉयज काळ भैरव निडी आपले बॅटर पाठवा बाहेर जाऊन, कारण की पहा तिकडे जय हनुमान विरझोली गौलवाडी संघ फिल्डिंग साठी दाखल सुद्धा झालाय। मी विनंती करतोय आपण आपले बॅटर पाठवण्यासाठी लगेच मैदानावरती जा, मैदानाच्या बाहेर आपली पहिली टीम पाठवा विनंती करेन, कारण की वेळ मात्र बराचसा झालाय। आपण पाहतोय रोहा तालुक्यामधील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भुवनेश्वर नगरपालिका रोहा हे मैदान पाहायला मिळते। मैदानाच्या चहूबाजूला
या बिल्डिंग्स आपल्याला पाहायला मिळतील. सगळ्यांनाच मात्र त्रास सोसावा लागतोय, पण क्रिकेटवरती प्रेम सगळ्यांचंच आहे आणि म्हणूनच का होईना रोहे नगरीमध्ये हे मैदान यशस्वीरित्या मात्र आपण जर पाहिलं तर पुढे वाटचाल करते. किंवा अशा स्पर्धा या मैदानावरती होताना आपण पाहतोय. आपल्याला पाहायला मिळतील उद्याचे लॉट्स आपल्या स्क्रीनवरती दाखवले जातात. उद्या पहिली मॅच असेल हर्ष पाटील युवा दमखाडी त्यांच्या विपक्षामध्ये खेळणारा संघ असेल दीपेश 11 आदर्श नगर गंधराज 11. आणि त्या टीमला मी विनंती करेन आपण ठीक 6:30 ते 7 पर्यंत इथे रिपोर्टिंग करायची आहे, जेणेकरून आपल्याला उद्या लवकरात लवकर मॅच चालू करता येईल. दुसरी मॅच असेल ती म्हणजे एकमेव धनगराळी जय गिरोबा अंधाराळी त्यांच्या विरोधामध्ये जय बजरंग वेताळ खरापटी. आणि त्याचबरोबर तिसरी मॅच असेल श्री जोगीरदेव प्रसन्न पोस्टाची वाडी खामजई खाम आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळणारी टीम असेल ओमकार 11 सुनारसिद्ध धाटाव भुवनेश्वर. त्याचबरोबर चौथी मॅच असेल ती म्हणजे श्री साईनाथ मोरेआळी रोहा रॉयल्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम खेळेल तळवली उसर. तर उद्या या सगळ्याच टीमने विनंती करेन आपण इकडे लवकरात लवकर रिपोर्टिंग करायची आहे. आपण पाहतोय कट्टर दोस्ती ग्रुप रोहा आयोजित ही भव्य दिव्य रोहा चॅम्पियन ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. हे दुसरं पर्व आपण पाहतोय ज्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ट्रॉफी विजेत्या संघ मालकास आपण जर पाहिलं तर मोटरसायकल इकडे मात्र दिली जाणार आहे. त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमध्ये LED टीव्ही, त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट फलंदाज LED टीव्ही देऊन त्या खेळाडूचा गुणगौरव केला जाईल. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी स्मार्टफोन दिला जाणार आहे. त्याचबरोबर मालिका वीराच्या किताबासाठी आपण जर पाहिलं तर इकडे फ्रीज आपण पाहतोय. कट्टर दोस्ती ग्रुप आपण जर पाहिलं तर कट्टर हे 5 मित्र सन्माननीय तुषारजी शिंदे साहेब, सन्माननीय विशालजी शेलार साहेब आपल्याला पाहायला मिळतात, सन्माननीय नितेशजी जाधव साहेब आपण पाहतोय, सन्माननीय अंकितजी मोहिते पाहायला मिळतील आणि सन्माननीय राकेशजी पडवल साहेब. आणि हे संपूर्ण मैदान आज मात्र आजपासून 4 रात्र इकडे मात्र पूर्णपणे क्रिकेटमय वातावरणामध्ये खुलताना पाहायला मिळणार आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. क्वालिफायचा सामना 24 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता असताना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. एका बाजूला प्रमोद त्यांच्या समवेत आपण पाहिलं तर अदनान. यस बॉल पाठवा मैदानावरती. एका बॉलची आवश्यकता, बॉल पाठवा मैदानावरती. उद्याच्या सगळ्याच मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. मॅचेस दर्जेदार होतील या ते मात्र शंका नाहीये. सगळेच जण मात्र आपण जर पाहिलं तर या मॅचचा आनंद घेतात. आता 15,400 प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळाले या संपूर्ण स्पर्धेला जुडलेले. त्या सगळ्याच प्रेक्षकांचे आभार आहेत. भरभरून प्रेम दिले या रोहा चॅम्पियन ट्रॉफीला. रोह्याचं प्रेक्षक वर्ग क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारा प्रेक्षक वर्ग आहे आणि खूप सारा प्रेम या रोहेकरांनी या स्पर्धेला दिलेला आपल्याला पाहायला मिळालंय. पहा ना, म्हणजे या स्पर्धेतील सर्वाधिक लो स्कोर डिफेंड करून क्वालिफायचा प्रवास करणारा संघ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. मुजी बॉयज काळ भैरव निडी आता त्यांना बनवायचं या स्पर्धेतील सर्वाधिक लो स्कोरिंग स्कोर चेस करायचा आहे. 24 बॉल 25 धावांची गरज. गोलंदाजीसाठी मागील मॅच मध्ये ज्यांनी कारनामा घडवलं होतं 3च धावांचं षटक टाकलं होतं असा महत्वाचा खेळाडू प्रजेश वरणकर गोलंदाजीसाठी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला त्वरा करा, दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. दोन्ही टीमला विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. जिकडे गरज आहे 24 बॉल 25 धावांची. प्रजेश वरणकर पहिलाच बॉल खोलातला बॉल पाहायला मिळतं. शॉर्ट पॉइंटच्या दिशेला मात्र स्ट्रोक तिकडे खेळला गेला. एक धाव निश्चितपणे मिळेल. एकाच धावेवरती समाधान धावफलकावरती तिकडे मानावं लागतं. 1च्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती इकडे सुरू झाली आहे. पुढचा बॉल यावेळेला मोठा स्ट्रोक खेळायचा होता. बॅटची कडा मात्र तिकडे घेताना पाहायला मिळते. एकही धाव घ्यायची नाही या निर्धार पक्का अदनाननं केला होता. अदनाननं मात्र इम्प्रेस केला आजच्या रात्रीमध्ये. जेव्हा जेव्हा लो स्कोरिंग मॅच समोर आली तेव्हा मात्र आपण जर पाहिलं तर तिकडे तो बॅटिंग करताना पाहायला मिळाला. बॅटिंगच्या जोरावरती तो 20हून अधिक धावा प्रत्येक मॅच मध्ये बनवताना आपण पाहतोय आणि म्हणूनच का होईना संघ मात्र चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय.
जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आपण पाहिले तर प्रजेश परनकर स्टफल झाले होते. आडवा बाटस्ट्रोक तर खेळला स्क्वेअर लेगच्या दिशेला. पुन्हा फिल्डर तिकडे आहेत. एक डॉट बॉल या मॅच मध्ये रंगत वाढवेल किंवा हा मॅच शेवटपर्यंत नेईल या गोष्टीवरती भान जास्तीचं ठेवावं लागेल बॅटिंग करत असताना अदनान. कारण की या धावा जेवढ्या कमी वाटतात ना, जेवढे डॉट बॉल येतील तेवढ्या या धावा हळूहळू जास्त वाटायला लागतील. हेही विसरून चालणार नाहीये. माइंडसेट करावं लागेल तुम्हाला. सामन्यामध्ये वेगळं चित्र दाखवावं लागेल. सामन्यामध्ये खेळत असताना वेगळी भूमिका मैदानावरती तुम्हाला घ्यावी लागणार आहे. 2 लगातारचे डॉट बॉल अदनान खेळताना पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती 1 आपण पाहतो. यस, या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्या रात्रीमध्ये 30 चौकार आणि 30 षटकार येताना आपण पाहिलेत. येस, म्हणजे आपण जर पाहिलं तर सगळे समांतर आहे. इकडे मात्र काय घडेल? फटका तर फसलाय, पण नक्की काय केलं जातंय? मैदानावरती हा आवाज सांगून जाईल की ही विकेट होती की नव्हती, कॅच होती की नाही. विकेटचं तर दूर राहिलं, कॅच पकडतील नाही पकडतील, पण प्रयत्नच नाही केले तिकडे अमित सुतारच्या माध्यमातून. त्यामुळे नाराजी व्यक्त केली जाते. अमित सुतार शांत खेळाडू आहे, अमित सुतार संयमी खेळाडू आहे, पण अमित सुतारलाच कळलं नाही नक्की काय झालंय. बॉल तर समोर पडला जरूर, पण त्याचे प्रयत्न नव्हते म्हणून 10 खेळाडूंचा आवाज झाला. आणि मग आवाज झाल्यानंतर एकदा गोड शब्द त्याच्या कानावरती पडलेत. इथून पुढे त्याची झोप उडाली असेल. 4 बॉल झाले, धावा 2 धावफलकावरती आतापर्यंत पाहतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा फुल टॉस होता, मोठा स्ट्रोक खेळायचा होता. स्क्वेअर लेगच्या दिशेला स्ट्रोक खेळल्यानंतर तिथे मात्र आपण जर पाहिलं तर प्रमोद नाराज आहे स्वतःवरती. बॉल फक्त मिडल ऑफ द बॅट करायचं होतं. सीमारेषेच्या जवळ तर जाईल की नाही त्याचं भान नव्हतं, पण फक्त त्याला 38 सर्कल भेदायचं होतं, पण ते जमलं नाहीये. कारण की फटका खेळल्यानंतर त्यानं व्यक्त केलेली ती नाराजी आपल्याला पाहायला मिळेल. पाहता पाहता 1 धाव शेवटच्या क्षणी धावफलकावरती मिळाली. 1च्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 4 धावा. सुरुवात तशीच आहे, फक्त एका बाजूने आपण जर विचार केला तर टीम जर्मन विरझोळी गौलवाडी टीमची सुरुवात झाली होती चौकारानं. इकडे मात्र 5 बॉल मध्ये 4 धावा आल्यात. तीनच धावा आहेत. इस धावफलकावरती 3च धावा असतील, माफी असावी. 4 बॉल झाले 3 धावा 5 बॉल झाले 3 धावा धावफलकावरती. हेच थोडं सकाळचं सत्र आलंय, सगळ्यांच्या डोळ्यावरती झोप आले जशी अमित सुतार आणि आमच्या सुद्धा. पुढचा बॉल मोठा फटका खेळायचा होता, फटका तर फसलाय, पण आता सनील वरणकर बॉलच्या खाली. कोणतीही चूक करणार नाहीये. सेफ हँड महत्वाचा खेळाडू जो बॅटिंगच्या जोरावरती 1-2 षटकार मारून मॅचची हवा काढत होता प्रत्येक मॅच मध्ये, तोच खेळाडू आता फक्त 1च धाव करून मैदानाच्या बाहेर चाललाय. पहा, लो स्कोरिंग मॅच आता रंगणार, कारण की 1 धाव जिथे बनवली अदनाननं, टीमच्या धावा 3, 1 ओव्हर संपली आहे. म्हणजे प्रजेशनं आज प्लॅनिंगच केली की काय धावा खर्च करायचे तर फक्त 3च, त्याच्या पुढे नाही की त्याच्या आतमध्ये नाही. कारण की आपण जर पाहिलं तर मागील मॅच मध्ये सुद्धा 3 धावा खर्च केला आणि आता सुद्धा तो 3च धावा खर्च करताना पाहायला मिळते. सुरुवात कशी करावी तर मात्र आज प्रजेश कडून शिकायला लागेल. एक सुंदर झेल सनीलचा आपल्याला पाहायला मिळाला. महत्वाच्या क्षणी मॅच रंगणार आहे, कारण की सकाळचं सत्र आहे आज. जर्मन विरझोली गौलवाडी संघ एकच सांगत असेल की जरी आम्ही धावा जेवढा बनवलात त्या धावा 24 त्या 25चं टार्गेट आहे, पण जेवढा बनवलं तेवढा आम्ही जास्त स्वरूपाच्या करण्याचा त्या प्रयत्न करू. बॉलिंग करत असताना दबाव आम्ही निर्माण करू आणि त्यासाठीचे शर्तीचे प्रयत्न मैदानाच्या मध्ये चालू झालेत. 18 चेंडू आणि 22 धावांची गरज. मॅच ऑन आहे, मॅच मध्ये अगदी पलटवार होणार आहे. जिकडे प्रजेश वरणकरनं फक्त धावा 3 खर्च केल्यात. नवीन गोलंदाजी मार्क वरती आपण जर पाहिलं तर सनील वरणकर आपल्याला पाहायला मिळेल.
सनील वरणकर गोलंदाजी मार्क वरती दाखल झालेला पाहायला मिळते. म्हणजे सनील सातत्यानं पहिल्या षटकासाठी येत होता, पण प्रजेश जसा रंगात आलाय तसं प्रजेशला मात्र जास्तीचं वरती आणलं गेले. नवीन यस, निश्चितपणे जसे 30 षटकार आले, 30 चौकार आलेत आणि या 30 या आकड्यावरती यदा कदाचित मात्र आपण जर पाहिलं तर थांबला जातोय की काय स्कोर कार्ड म्हणजे षटकार आणि चौकाराचा. प्रत्येक रात्रीमध्ये 30चा साठा असावा हेही पाहूया, कारण की पहिलीच रात्र आहे. पण नाही, फटका खेळलाय, बॉल हातमध्येच आहे, क्षेत्ररक्षक वेगळे, कॅच ड्रॉप. एक धाव मिळाली, दुसऱ्या धावेसाठी पलटले आणि बघता बघता 2 धावा सुद्धा मैदानाच्या आतमध्ये मिळतात. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय काय घडलंय. अलगद, सोपा, सरळ, साधा. आपण म्हणतो ना सकाळच्या सत्रामध्ये अगदी आंघोळीला जात असताना आपल्या हातातून अलगद साबण खाली निसटावाना तो पराक्रम मैदानावरती इकडे घडलाय. सत्र सकाळचं पण साबण नाही, बॉल मैदानावरती सुटला आणि बॉल सुटल्यानंतर ही मॅच सुटण्याची शक्यता दाट आहे, कारण की महत्वाचा खेळाडू जो मैदानावरती खेळतोय प्रमोद, त्या खेळाडूचा झेल तुम्ही सोडलाय. पुढचा बॉल, समोरचा बॉल, तिकडे मात्र मोठा फटका खेळला गेलाय. पुन्हा एकदा फिल्डर आहेत, पण आता फिल्डर वेगळे. विकेट मिळतीये. प्रमोद मडवी मैदानाच्या बाहेर. या मॅच मधील सर्वाधिक मोठा धक्का, प्रमोद बाद. चला जाऊया मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. जिकडे नवीन फलंदाज मैदानावरती आपण जर पाहिलं तर प्रशांत मडवी, नागोठणे विभागातून येत असताना नागोठणे विभागाचा बाहुबली या नावानं ज्याला संबोधलं गेलं, त्याची ध्येयरेषी, त्याच वेळेला त्याच्या बॅटमध्ये येणारे बॉल अगदी सीमारेषेच्या दूर दूर जाणारे आणि तोच खेळाडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये प्रशांत मडवी दाखल होताना पाहायला मिळते. 16 चेंडू 20 धावांची आवश्यकता आपण पाहतोय. 16 चेंडू 20 धावांची गरज. अगदी आपण पाहिलं तर 4:30 झाली, 4:30 आपल्याला पाहायला मिळतात, तरी सुद्धा मॅच ऑन आहे आणि त्याच वेळेला या मॅच मध्ये प्रेक्षक वर्ग सुद्धा ऑनलाईन आपण पाहतो. 80 हून अधिक आमच्या समवेत जुडलेत. पुढचा बॉल मध्ये ढकललं गेले टीम मुजीब बॉईज काळभैरव निडी या टीमला. पुढच्या मध्ये ढकललं गेले टीम मुजीब बॉईज काळभैरव निडी या टीमला. पुढचा बॉल, हो, सेन्सिबल क्रिकेट, बचाव करक फटका. या गोष्टीसाठी प्रशांत मडवी ओळखले जातात. सातत्यपूर्ण आपण जर पाहिलं तर या रोहा विभागामध्ये सगळ्यांनाच मात्र आपण जर पाहिलं तर मागील 2-3 वर्ष प्रश्न पडला होता निडी विभागातून, किंबहुना हे निडी गाव कोणतं आहे, हा प्रश्नचिन्ह पाडण्यासाठी ज्यानं भाग पाडला ना तो खेळाडू प्रशांत मडवी. कारण की जेव्हापासून आपण जर पाहिलं तर MIDC चा लॉट चालू झाला त्यावेळेला त्या टीमसाठी बिलॉंग करणारा एकमेव खेळाडू होता जो सलामीसाठी यायचा, जो पहिली बॉलिंग करायचा, तो खेळाडू प्रशांत मडवी. आणि मग तिथून चर्चा झाली हा खेळाडू कुठल्या गावचा आहे, तर मग गाव आलं पुढे निडी, पण ते निडी नागोठणे विभागाचं गाव आहे. आणि तिथून येत असताना त्यांना मात्र गाव मर्यादित टीम सुद्धा इकडे रोहा विभागामध्ये आली आणि तदनंतर या निडी विभागाची आणि त्याच वेळेला निडी टीमची चर्चा ही संपूर्ण आपल्याला या पटलावरती पाहायला मिळाली. आणि तिथून पुढे मग 2 टीम एक या समावेशामध्ये आपण जर पाहिलं तर आता रोहा चॅम्पियन ट्रॉफी मध्ये सुद्धा ते खेळतात आणि चांगलं कामकाज या प्रत्येक खेळाडूने केलं निडी गावाच्या. मग प्रतीक असेल किंवा प्रमोद असेल किंवा गिरीश असेल आणि आता प्रशांत मडवी सुद्धा मैदानावरती. ही जोडी आहे निडी गावाची, गिरीश आणि त्याच्या साथीला प्रशांत. समोर सनील वरणकर 8 धावा धावफलकावरती लागल्या. 25चा पाठलाग मैदानावरती चालू आहे. या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी राहिलाय. पुढचाच बॉल स्ट्राइकला गिरीश आपल्याला पाहायला मिळतील.
ओहो बॅट फिरवली आहे, बॅट बॉलचा संपर्क नाहीये तिकडे. मात्र आपण जर पाहिलं तर धावही मिळणार नाहीये. एक एक डॉट बॉल. या मॅच मध्ये पुन्हा कमबॅक करेल टीम जर्मन विरजोली गौलवाडी या संघाला. मी मगाशीच म्हटलं होतं जेवढे डॉट बॉल येतील तेवढे बॅटिंग टीम वरती प्रेशर क्रिएट होईल आणि मग त्या 25 धावा जास्त वाटायला लागतील. आणि 25 धावा जर जास्त वाटायला लागल्या तर शेवटच्या ओव्हर मध्ये 6 मध्ये 10 सुद्धा कठीण होऊन जातील. क्रिकेटचा खेळच असा आहे. 24 बॉल मध्ये कधी कधी 50-60 धावा होतात तर कधी 24 बॉल मध्ये 24 सुद्धा होत नाहीत. हे बरेच पराक्रम आपण सगळ्यांनीच पाहिलेत. समोरचा बॉल बॅटची कडा. वा काय यष्टी रक्षकाचं काम केलंय. सर्वाधिक चपळतेचं काम अभिमेतर मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतील. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. पहा ना यष्ट्यांच्या मागे शेवटपर्यंत तो सांगत होता की ऑफस्टिकच्या बाहेर तू वाईट टाक आणि शेवटच्या क्षणी म्हणजे या सगळ्या भूमिका घेत असताना बॅटची एज लागल्यानंतर काय चपलाई दाखवली आहे. 12 बॉल आणि 17 धावांची गरज. दबाव वाढलाय. जिथे बॉल टू रन इक्वेशन होतं ना तिथे मात्र आपण जर पाहिलं तर आता समीकरण बदललंय. 8.50च्या सरासरीनं बॅटिंग करावी लागणार आहे. 12 बॉल 17 धावांची गरज मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडू मध्ये 17 धावा होतील का हे पाहावं लागेल. हे संपूर्ण ग्राफ आपल्या स्क्रीन वरती आपण पाहतोय. जिकडे बॅटिंग करत असताना जर्मन विरजोली गौलवाडी या टीमचा ग्राफ आपण पाहतोय. पहिल्याच ओव्हर मध्ये थोडा उंचावलेला पाहायला मिळतोय पण तिकडे मुजीब बॉईज या टीमचा ग्राफ थोडा खाली आलाय. त्याचबरोबर दुसऱ्या ओव्हर मध्ये सुद्धा आपण जर विचार केला तर जर्मन विरजोली गौलवाडी टीमचा ग्राफ वरतीच आहे पण दुसऱ्या ओव्हर मध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर थोडा ग्राफ खाली येताना पाहायला मिळतोय. तो म्हणजे टीम मुजीब बॉईज कालभैरव निडी या टीमचा. पण इथून पुढे मोठा स्ट्रगल तुम्हाला करावा लागणार आहे. 12 बॉल आणि 17 धावांची गरज असेल. या मॅच मधील सर्वाधिक महत्वाचं षटक असणार आहे. या षटकामध्ये जर 10हून अधिक धावा आल्या तर आणि तरच या मॅच मध्ये आता मुजीब बॉईज कालभैरव निडी संघ पलटवार करेल अथवा सामन्याचे चित्र वेगळे लागेल यात मात्र शंका नाहीये. त्याच वेळेला गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज आपण पाहतोय नितेश गोलंदाजीसाठी दाखल झालेला पाहायला मिळतंय. पुढचा बॉल. ओहो हो यावेळीचा बॉल टप्पा पडला. पंचाचा इशारा व्हाईट बॉलचा पाहायला मिळते. यस बॉलिंग टीमचा रिव्ह्यू. बॉलिंग टीमचा रिव्ह्यूचा कॉल झालाय. चेक केला जाईल हा नक्की बॉल कसा आहे तो. यस तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर रिव्ह्यू अनसक्सेसफुल व्हाईट बॉल. कारण की बॅटर सफल झाले नव्हते. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर चाललाय आणि तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर अवंतर स्वरूपाची धाव पाहायला मिळते. योग्य निर्णय. व्हाईट बॉलने टीमची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय तब्बल 9 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल. स्विच हिटचा फटका खेळायचा होता. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर यष्टी रक्षक थोडे फंबल. त्याचा फायदा बॅटरीने उचललाय. बघता बघता 2 धावा तिकडे मात्र स्कोर कार्ड वरती प्लस होताना एकदम मिळेल. यस एक धाव मात्र स्कोर कार्ड वरती प्लस होताना पाहायला मिळते. एक धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती तब्बल 10 धावा. यस चौकार एकही आला नाहीये या मॅच मध्ये. षटकार एकही आला नाहीये. 30 चौकार या स्पर्धेमध्ये आले. 30 षटकार या स्पर्धेमध्ये आले. या मॅच मध्ये पहिल्याच बॉल वरती फक्त चौकार आला होता. एक सचिनच्या बॅट मधून चौकार आला. त्या व्यतिरिक्त मोठा फटकाच नाहीये. आता फटका खेळला तोही हवेत. एक धाव मिळेल. दुसऱ्यासाठी प्रयत्न. म्हणजे पहा मला वाटते सनील आणि जेव्हा
अमित सुतार दोघे क्षेत्ररक्षणामार्फत असतात ना, तेव्हा मात्र ते बॉलची वाट पाहतात. कारण की दोन्ही क्षेत्ररक्षक आले, पण दोघांनी एकाने पण कॅच साठी ट्राय केला नव्हता. पण पाहता पाहता तिथे एक धाव मात्र स्कोर कार्ड वरती निश्चितपणे मिळेल. 2 धावा मिळतील. या 2 धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफळकावरती आतापर्यंत पाहतो तब्बल 12 धावा धावफळकावरती लागल्या गेल्यात. धावा बनवाव्या लागणार आहेत खूप सारा आता बॅटिंग करत असताना टीमला. पुन्हा बॅट फिरवली आहे, बॅट बॉलचा संपर्क नाहीये. धावण्याचा मोह सावरला नव्हता. गिरीशनं पहाना फटका खेळला तर नव्हता, शरीरावरती बॉल लागला. त्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न. पाहता पाहता मैदानावरती अजून एका डॉट बॉलची सांगता. 3रं षटक मार्गस्थ आहे, हे विसरून चालणार नाहीये. खेळपट्टीवरती खेळत असताना टीम मुजीब बॉईज काळ भैरव निडी या टीमला 9 बॉल अपेक्षित धावा तब्बल 13. 9 चेंडू 13 धावा, 13 धावा 9 चेंडू मैदानावरती. ही संपूर्ण खेळपट्टी गोलंदाजांच्या प्रेमात पडली आहे. बॉलरला खूप मोठी साथ दिली आहे खेळपट्टीनं. षटकातील पुढचा बॉल, यावेळेचा स्ट्रोक चांगला खेळलाय. बॉल लॉंग लेगच्या दिशेला, तिकडे फिल्डर आहेत. एक धाव तर मिळेल. दुसऱ्या धावीसाठी बॅटर पळताना पाहायला मिळतील. पाहता पाहता 2 धावा अति वेगाने कंप्लीट होताना बघायला मिळाला. या दुहेरी अंकाच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती वाढतीये. संघाचा धावफलक तब्बल आपण जर पाहिलं तर 14 या आकड्यावरती मात्र पोहोचताना पाहायला मिळते. 14 धावा धावफलकावरती लागल्या. इथून पुढे आपण जर पाहिलं तर मॅच ऑन आहे, जिकडे 8 बॉल आणि 11 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 11 धावांची गरज. यावेळेचा बाहेरचा बॉल, त्याच्यासोबत छेडछाडी करण्याचा प्रयत्न केलाय. बॅटची कडा यष्टांच्या मागे. अभिमय तर सुंदर झेल. महत्वाच्या क्षणी आणि महत्वाची विकेट मिळते. या सेक्शन रिप्ले मध्ये नक्की पाहूया काय घडलं होतं. पहा ना, म्हणजे अभिनं सांगितलं तू ऑफ स्ट्राईकला फक्त वाईड बॉल टाक, बाकी मी बघतो. आणि त्याच बॉल सोबत छेडछाडी केली. तिकडे आपण पाहिलं तर एक मोठी विकेट मिळते. फलंदाज क्रमांक आपण जर पाहिलं तर महत्वाचा 3रा फलंदाज बाद झालाय. स्थिती सेम आहे. 14 वरती 3. इकडे सुद्धा विकेट येताना पाहायला मिळालं, जिकडे 14 वरती विरजोली गौलवाडी संघाच्या सुद्धा 3 विकेट्स होत्या. म्हणजे मॅच रंगणार, शेवटच्या बॉल पर्यंत जाणार. कारण की 7 बॉल आता 11 धावांची गरज. सात चेंडू आणि 11 धावांची गरज. सात चेंडू आणि 11 धावांची गरज असताना नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सरफराज बंदरकर. हे नाव चर्चेचा विषय आहे. अगदी 40हून अधिक वय आहे, पण क्रिकेटचा वेड पुन्हा मैदानाकडे घेऊन येतो. लोवर फुल टॉस बॉल मिड विकेटच्या दिशेला खेळला गेला. एकदा तर मिळेल. दुसऱ्या धावीसाठी 2 बॅटर पलटतात. आणि काय घडेल तिकडे. पाहता पाहता रन आउट स्वरूपाची विकेट मिळते. प्रशांत मडवी महत्वाच्या क्षणी मैदानाच्या बाहेर. 6 बॉल 10 धावांची आवश्यकता. मी मगाशीच म्हटलं होतं, जर 24 बॉल मध्ये 25 धावांची मॅच शेवटच्या 6 10ला आली ना, तर धावा कठीण बनून जातील. आणि आता तेच झालंय. 6 बॉल 10 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळेल. मग आता बॅटर कोणते येतील. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. चला त्वरा करा, फिल्डिंग लगेच लावून घ्यायची टीम जर्मन विरजोली गौलवाडी. पुन्हा ग्राफ आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळाला. अगदी
या ग्राफ मध्ये बराबरी होत होती तिसऱ्या ओव्हर मध्ये, असं वाटायला लागलं होतं की धावा येतील, पण विकेट्स पहा ना, अगदी आपण जर पाहिलं तर 2 विकेट गमावला महत्वाच्या, जिकडे प्रशांत मडवी शेवटच्या बॉलवरती बाद झाले. यदा कदाचित एक ही सिंगल कंप्लीट झाली असती ना तर तिसऱ्या ओव्हरचा ग्राफ बराबरीच असता, पण तसं नाही होता. चौथ्या ओव्हर मध्ये सर्वाधिक कमी धावा बनवल्या जय हनुमान विरजोली टीमनं, म्हणूनच का होईना संघ पूर्णतः आपण जर पाहिलं तर बॅकफूट वरती आला होता तेव्हा प्रशांत मडवीने बॉलिंग केली होती. पण आता 6 बॉल मध्ये 10 धावा बनवायच्यात, म्हणजे असं एकही षटक राहिलं नाहीये या मॅच मध्ये जिथे 6 बॉल मध्ये 10 धावा तरी आल्यात. भले मग ते डाव पहिला असू दे किंवा दुसरं, कोणत्याच गोलंदाजाने आतापर्यंत 6 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्या नाहीत. आणि अशा स्थितीमध्ये 6 बॉल मध्ये 10 बनवणं खूप कठीण आहे. आणि तिथे बॅटर सैफ मैदानावरती दाखल झालेत. सैफला वेगळा खेळ करून दाखवावा लागेल. सहा चेंडू मात्र आपण जर पाहिले तर 10 धावांची आवश्यकता पाहायला मिळणार आहे. शेवटचं षटक जिकडे गोलंदाजीसाठी महत्वाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. नाव आहे अमित सुतार. अमित सुतार वेगाचा बादशाह गोलंदाजीसाठी मात्र दाखल होताना पाहायला मिळालाय. अमित सुतारला धावा थांबवायच्या, समोर सैफला धावा बनवायचे. त्यांच्यासाठी आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये सरफराज बंदरकर पाहायला मिळतील. ही जोडी महत्वाची आहे टीम मुजीब बॉईज काळ भैरव निडी या टीम साठी. 24 बॉल मध्ये 25 धावा जर बनल्या नाहीत ना, मग निडी गावचे खेळाडू असू दे किंवा मग मुजीब बॉईजचे खेळाडू असू दे, उद्या एवढ्या रात्री जागून सुद्धा दिवसा पण झोप लागणार नाही. कारण की जर 24 बॉल मध्ये 25 धावा झाल्या नाही तर, कारण की क्रिकेटचा खेळच असा आहे. मोठा फटका तोही हवेत उडवलाय, म्हणजे फिल्डर बॉलच्या खाली येणार. होय, तिथे टिपला गेलाय झेल, संपलाय बॅटर सईफचा खेळ. इथून पुढे 6 बॉल 10 धावेला बसेल की नाही मेळ. अजून एक विकेट, सईफ सुद्धा मैदानाच्या बाहेर. पहा ना, म्हणजे मागील काही दिवसांमध्ये एक रील व्हायरल होत होती किंवा एक आपण जर पाहिलं तर व्हिडिओ क्लिप वरती आपण ऐकत होतो की आत्ताच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये काय बदल झालाय, तर प्रत्येक बॅटरला षटकार हवाय. जर आपण जर पाहिलं तर सिंगल डबल घेतली असती, सिंगल डबल वरती जास्तीचा आता विश्वासच कोणाचा राहिला नाहीये. आणि या मॅचनं तेच पुन्हा सगळ्या गोष्टी आठवून दिल्या. कारण की जर इथे सिंगल डबल असती तर 24 बॉल मध्ये 25चा पाठलाग आरामात झाला असता, पण प्रत्येकाला षटकार मारूनच मॅच फिनिश करायचे, म्हणून ही मॅच 5 बॉल आणि 10 वरती येऊन टेपली आहे. यस, इकडे मात्र आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शाहिद डांगे आपल्याला पाहायला मिळतात. शाहिद डांगे खेळपट्टीवरती उभे राहिले. समोर गोलंदाजीसाठी अमित सुतार आपण पाहतोय. शाहिद या मॅचचे चित्र पलटवेल का? पुढचा बॉल पहा, शाहिद आला. शाहिदला सुद्धा षटकारच हवाय, त्यानं फटका खेळला. काय घडते? बॉल मात्र एसटी रक्षकाचा वेध घेणारा डॉट बॉल. मॅच मध्ये पलटवार. वाह, काय खेळ चालू आहे आज खेळपट्टीवरती. जय हनुमान विरजोली गौलवाडी संघाचा. आवर्जून आपण जर पाहिलं ना तर ही मॅच जर जय हनुमान विरजोली गौलवाडी संघ जिंकतोय तर ही व्हिडिओ क्लिप आवर्जून प्रत्येक खेळाडू 2 ते 3 वेळा पुन्हा पाहिल की काय खेळ झाला होता. आणि जवळच्या मित्रांनाही सांगेल, बघ आम्ही 24 बॉल मध्ये 25 धावा डिफेंड केल्या. आणि या अशा गोष्टी आठवणीमध्ये राहाव्या त्यासाठी युट्यूब वाहिनी आल्यात, आणि त्या मात्र GT स्पोर्ट्सच्या युट्यूब वाहिनीवरती आवर्जून या सगळ्या व्हिडिओ क्लिप पाहिल्या जातील. 4 चेंडू आणि 10 धावांची गरज. वाईट यॉर्कर. वाह, अजून एक चांगला बॉल. आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपाची विकेट मिळतीये. आता हे असतील बॉल 3 आणि 3 बॉल मध्ये आता 10 धावा.
नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर जुनेद दाखल होताना पाहायला मिळेल. 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता या क्वालिफायच्या मॅच मध्ये. रिव्हर्सचा फटका खेळला आणि तिकडे सुद्धा क्षेत्ररक्षक. या मॅच मधील अजून एक महत्वाची विकेट त्यांना पाहायला मिळते. या संपूर्ण सामन्यातील सर्वाधिक मोठी विकेट सरफराज बंदरकर मैदानाच्या बाहेर. आता कोण येणार? सगळ्यांनाच आतुरता आहे इम्रान भाई यायचे. इम्रान भाई आले पाहिजे, कारण की अशा मॅचेस त्यांच्या काळामध्ये त्यांनी बऱ्याच जिंकून दिल्यात. पण आता पुन्हा संधी आली आहे, वेळ आली आहे. काळ पुन्हा आणावा लागेल, जुना काळ आठवावा लागेल. 2 चेंडू 10 धावांची गरज आहे. पहा कुठला सामना कुठे आलाय. आज आपण जर पाहिलं ना तर मी आवर्जून सांगेन, मुजीब बॉईज, काळ भैरव निडी या टीमच्या प्रत्येक खेळाडूला झोप नाही लागणार आहे. येस, आणि मुजीब भाईला सुद्धा झोप लागणार नाही, कारण की 24 बॉल मध्ये 25 धावा हे समीकरण कोणतं होतं? 2 बॉल 10. इम्रान भाई यांनी जर ही मॅच काढली तर मुजीब भाई यांच्या वतीनं 2000 रुपयाचं बक्षीस इकडे दिलं जाणार आहे. 2 चेंडू आणि तब्बल आवश्यकता 10 धावांची. दोन चेंडू 10 धावांचे असताना गरज विकेट मिळतीये. अजून एक फलंदाज, 8वा धक्का या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 8वा फलंदाज मैदानाच्या बाहेर. आपण म्हणतो ना आपल्या मराठी भाषेमध्ये की घशातला घास परत काढून घ्यावा, यदा कदाचित तसंच समीकरण आपण पाहतोय. या स्पर्धेची सुरुवात दमदार झाली होती, सुरुवातच षटकारांनी झाली. ती सुरुवात कौस्तुभ दळवीने केली होती. आणि आज या स्पर्धेची सांगता मात्र आपण पाहतोय आजच्या पहिल्या रात्रीची होत असताना पाहायला मिळतीये. तब्बल 15 या आकड्यावरती 5 फलंदाज बाद झालेत. 15च्या पुढे गाडी जायलाच तयार नाहीये. 6 बॉल 10 ची मॅच 1 बॉल 10 वरती आली आहे. स्पर्धेचे नियम कंपल्सरी चेसिंग. तुमच्या विकेटचा किंवा टॉसचा विचार आता होणारच नाहीये. 1 बॉल 10 धावेची गरज. आणि इकडे डॉट बॉल, मेडन ओव्हर. शेवटचं षटक मेडन हाताळलंय. वाह अमित सुतार. त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर फायनल टॉप 4 मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ आपल्याला मिळाला. एक इतिहास नोंदवताना पाहायला मिळतात. 24 बॉल मध्ये 25 धावा दिल्या नाही आणि थेट टॉप 4 मध्ये प्रवेश निश्चित केलाय. नाव आहे टीम जय हनुमान विरजोळी गौलवाडी. हा संघ 2 टीम एकंदरीत आल्या आणि सामना मात्र इकडे चांगलाच खेळला. अभिनंदन. आजची रात्र राहिली टीम जय हनुमान विरजोली गौलवाडी टीमच्या नावावरती. मी आभार मानेन अंकितजी मोहिते, तुषारजी शिंदे आणि संपूर्ण आपण जर पाहिलं तर कट्टर दोस्ती ग्रुप यांचे आभार मानतो, ज्यांनी एक दिवस आम्हाला या स्पर्धेचा घटक होण्याची नामी संधी निर्माण करून दिली होती. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच प्रश्नचिन्ह पडलाय. असं वाटतंय यदा कदाचित आमच्याकडे 4 कोल्ड्रिंक असत्या ना तर 4ही बॉलरला देऊन टाकले असत्या, पण एकच कोल्ड्रिंक आम्हाला द्यायची आणि ट्रॉफी. त्यामुळे या मॅच मधील प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं 6 बॉल मध्ये 10 धावांची गरज असताना स्लॉग ओव्हर मध्ये मेडन ओव्हर टाकली, तो अमित सुतार ठरतोय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. अमित सुतारची झोप कुठे उडाली? पहिल्या बॉल वरती सुटलेला तो झेल आणि तिथून पुढे त्या पठ्ठ्यानं मात्र कामगिरी चांगली केली. या अमित सुतार या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच. आणि आजची रात्र अगदी यशस्वीरित्या आज आपण पाहतोय रोहा चॅम्पियन ट्रॉफी सुखरूपरित्या पार पडली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादानं, गणरायाच्या आशीर्वादानं आजची ही महत्वाची आपण जर पाहिलं तर पहिली रात्र एक यशस्वीरित्या पार पडली. इथून पुढे पुढच्या 3 रात्रीमध्ये असा यशस्वीरित्या प्रवास हा होत राहील. आणि या स्पर्धेसाठी खूप सारा आपण शुभेच्छा देऊया आणि भेटूया पुनश्च एकदा उद्याच्या रात्रीमध्ये. धन्यवाद.